नमस्कार, मी आमिनी दळवी. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत या वृत्तपत्रात तुमचं स्वागत. आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. शिवसेना दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह शिवाजी पार्क इथे होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून फक्त 50 जणांच्या उपस्थितीमध्ये हा दसरा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी 6:30 वाजता सहपरिवार शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला मानवंदना करून 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील. उद्यापासून राज्यभरातील जिम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिलाय. जिम मालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि अटी पाळणं बंधनकारक असणार आहे. पुणेकरांनी अखेर करून दाखवलंय. रिकव्हरी रेटमध्ये पुणे देशात पहिलं आलंय. पुण्याचा रिकव्हरी रेट हा 92.81% गेलाय. चेन्नई, दिल्ली याला मागे टाकत पुणे देशामध्ये नंबर 1 वर गेलाय. मराठा आरक्षणावरील स्थगिती 27 ऑक्टोबरच्या सुनावणीमध्ये हटवली नाही तर 28 ऑक्टोबरला बैठक घेऊन राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा रमेश केरे पाटील यांनी दिलाय. मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्यांच्या याचिका आहेत त्यांच्या दारावर आंदोलन करणार असून सत्ताधारी मंत्री जिथे जातील तिथे काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल असं सुद्धा केरे पाटील म्हणाले. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यातील मंदिराबाहेर संध्याकाळी विश्व हिंदू परिषदेने आक्रमक आंदोलन केलं. यावेळी मुंबईतील मुंबादेवी मंदिर, गोरेगाव, अंधेरीतील मंदिराबाहेर मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी सगळेजण एकवटले होते. साई मंदिर खुलं करा या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं आंदोलन केलं. साईबाबांच्या चावडी समोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शंखनाद आणि घंटानाद करत ढोल बजाव आंदोलन करून आंदोलकांनी आरती केली. या आंदोलनावेळी राज्य सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गोंदिया शहरातील हनुमान मंदिरासमोर ढोल बजाव आंदोलन करून महाआरती करण्यात आली आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. सणासुदीच्या दिवसात मंदिरं बंद असल्यामुळे हिंदू बांधवांना देवाचं दर्शन घेता येत नाहीये. त्यामुळे मंदिरं त्वरित सुरू करावी अशी मागणी इथे करण्यात आली. नागपूरच्या दीक्षाभूमीवरील 64व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. बौद्ध अनुयायांनी घरी राहून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करावा आणि कोणत्याही बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर येऊन गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलंय. परिसरात यायला बंदी आहे आणि या कारणामुळे तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. कोरोनाचे सावट आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा हा ऑनलाईन करण्यात येणार आहे. रेशीमबागेतल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरामध्ये सकाळी मोजक्याच स्वयंसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडेल. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे सगळ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार असून प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही निमंत्रण सध्या देण्यात आलं नाहीये. सामनाच्या अग्रलेखामधून भाजपवरती पुन्हा एकदा जोरदार टीका करण्यात आली आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी आता लसीवर मोठं राजकारण आणि टीका सुरू झाली आहे. कोरोनावरील लसीचं उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. यावर टीका करत टोचण्याचे फुकट उद्योग सुरू केले आहेत अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ असलेलं भाजप कार्यालय आता अगदी सुनं झालंय. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर जळगावमध्ये भाजपला उतरती कळा लागल्याचं दिसतंय. खडसेंवर भाजपने केलेल्या अन्यायाच्या विरोधात खडसेंबरोबर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यालय उघडण्यासाठी सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचं चित्र आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलंय. ठाण्यातील विवियाना मॉलच्या बाहेर खडसे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानं उत्तर महाराष्ट्रात भाजप आता अनाथ होणार आहे. तसंच राष्ट्रवादीला एक नाथ भेटल्यामुळे राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. वक्फ बोर्डाचं
काम असमाधानकारक असून सर्व कामकाज ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच देशाच्या सीमा बंद केल्या असत्या तर लॉकडाऊनची वेळ आली नसती अशी टीका सुद्धा मलिकांनी केली। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय। हातामध्ये शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। पूर, कोरोना आणि टेक्निकल अडचणींमुळे रखडलेल्या परीक्षा 10 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण करणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। ज्या ठिकाणी कंपन्या नेमल्या गेल्या त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका याविषयी युनिव्हर्सिटीच्या लोकांना सुद्धा आता आदेश देण्यात आले आहेत। मुंबईमध्ये वाहतूक पोलिसालाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे। दक्षिण मुंबईच्या काळबादेवी भागात वाहतुकीचा नियम मोडला म्हणून श्रीरंग पार्टे या पोलीस हवालदारानं आरोपीवर कारवाई केली होती। त्याचा राग मनात धरून पोलिसांनाच मला शिवीगाळ केली असा आरोप करत महिलेनं पोलिसाला मारहाण सुरू केली। या प्रकरणी सादविका तिवारी आणि मोहसिन खान या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। नागपूरमध्ये पोलिसांनी कारवाई केली म्हणून पोलिसावरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली। एका अवैध वाळू व्यवसायात सामील असलेल्या आरोपीवर कारवाई केल्याचा राग त्याच्या भावाला आला आणि त्यानं पोलीस हवालदार रवींद्र चौधरी यांच्यावर चाकूने हल्ला केला। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या प्रकरणी 4 जणांना अटक झाली आहे। लासलगावमध्ये आता शेतकरी आक्रमक झालेले बघायला मिळतात। केंद्र शासनानं कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीमधले लिलाव बंद पाडले आहेत। देशातील प्रत्येक व्यक्तीला मोफत लस देणं हे सरकारचं कर्तव्य असून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोरोनाची मोफत लस देणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय। मात्र बिहार निवडणुकीसाठी भाजपनं हा राजकीय मुद्दा बनवला अशी टीका सुद्धा नवाब मलिक यांनी केली आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। लगेचच परत येतोय, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या। पुण्यातील कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर महानगरपालिकेनं आता पोस्ट कोविड ट्रीटमेंटवरती लक्ष केंद्रित केलंय। पालिकेनं जम्बो, बाणेर, नायडू आणि ससून अशा हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली आहे। कारण कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांची इम्युनिटी प्रचंड कमी झालेली असते आणि त्यातूनच अनेकांना थकवा, छातीत दुखणं, दम लागणं अशा व्याधी जडल्या आहेत। पुण्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची वेळ आता वाढवण्यात आली आहे। आधी रात्री 10 पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट खुली ठेवायला परवानगी देण्यात आली होती। आता ती वेळ वाढवून रात्री 11:30 पर्यंत करण्यात आली आहे। घोडागाडी शर्यतीवर बंदी असतानाही सांगलीतल्या मिरज तालुक्यामध्ये खुलेआमपणे कोरोनाच्या संकट काळामध्ये सुद्धा घोडागाडीच्या शर्यती सुरू आहेत। बोलवाड बेडग या रस्त्यावरती ही शर्यत झाली, मात्र पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप प्राणीमित्र संघटनांकडून करण्यात येतोय। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।